नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा पुन्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जर इंजिनिअरिंग तुम्ही केलेली असेल, विशेषतः सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल शाखेतून आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एका जॅकपॉटपेक्षा कमी नाही आहे. गेल्या काही वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की सरकारी नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत, पण आता थेट केंद्रीय प्रशासकीय सेवेत जाण्याची एक मोठी संधी चालून आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या भरतीबद्दल, त्याच्या तारखाबद्दल आणि परीक्षा पद्धतीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच तुम्हाला जर ऑफिशियल PDF डॉक्युमेंट्स आर्टिकल्स मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता किंवा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाईल. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. मित्रांनो, कर्मचारी निवड आयोगाने म्हणजेच SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनने कनिष्ठ अभियंता पदांसाठी तब्बल 1731 जागांची मोठी भरती जाहीर केलेली आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी कोणासाठी असेल तर ती म्हणजे सिव्हिल इंजिनियर्ससाठी, कारण एकूण 1731 जागांपैकी सर्वाधिक म्हणजे 1312 जागा या एकट्याच स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेसाठी आहेत. तब्बल 3 वर्षानंतर ही सर्वात मोठी पदभरती होत आहे. ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, त्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आता तुमचा सर्वात पहिला प्रश्न असेल की सर फॉर्म कधी भरायचे. तर मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक याच एप्रिल महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता तयारीला लागण्याची वेळ आलेली आहे. चला तर मग बघूया की कोणत्या शासकीय विभागात किती जागा आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सर्वप्रथम सीमा रस्ते संघटना म्हणजेच BRO, ज्याला बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणलं जातं, सर्वात जास्त जागा या विभागात आहेत. इथे सिव्हिलसाठी 716 पदे आणि इलेक्ट्रिक आणि किंवा मेकॅनिकलसाठी 163 पदे देण्यात आलेली आहेत. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, ज्याला CPWD म्हणलं जातं, इथे सिव्हिल शाखेसाठी 210 पदे तर इलेक्ट्रिक शाखेसाठी 94 पदे रिक्त आहेत. तसेच सैन्य अभियंता सेवा MES, इथे सिव्हिलच्या उमेदवारांसाठी 202 पदे रिक्त आहेत. अशा प्रकारची ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की मागील 3 वर्षाच्या तुलनेत जागा वाढलेल्या आहेत. 2023 मध्ये 1374 जागा होत्या, 2024 मध्ये 1701 आणि आता 1731 जागा आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन जरी असली तरी चान्स खूप मोठा आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे परीक्षा पद्धत. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. मित्रांनो, दरवर्षी सुमारे 5 ते 5.5 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यामुळे तयारी चोख लागते. ही परीक्षा 2 टप्प्यात होते, Tier 1 एक्झाम अँड Tier 2 एक्झाम. Tier 1 मध्ये ही परीक्षा 200 गुणांची असते. यामध्ये तुम्हाला 120 मिनिटात 200 प्रश्न सोडवावे लागतात. यात जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स आणि बेसिक इंजिनिअरिंगवरही प्रश्न विचारले जातात. एक महत्त्वाची टिप जर तुम्हाला सांगायची म्हणलं तर तज्ज्ञांच्या मते Tier 1 मध्ये यशस्वी होण्यासाठी म्हणजे पासआउटसाठी कमीत कमी तुम्ही 130 गुणांचे जे टार्गेट आहे ते सेट करणं गरजेचं आहे. म्हणजे 130+ मार्क तुम्ही घेतले तर तुम्ही Tier 2 साठी जाऊ शकता. तर बघा, Tier 1 नंतर तुम्हाला Tier 2 ची परीक्षा होईल. या 300 गुणांची परीक्षा असते. ही संपूर्णपणे CBT वर आधारित आहे, म्हणजे संगणकावर, ज्याला CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. हे यामध्ये तुमचा स्कोअर इंजिनिअरिंगच्या कोर इंजिनिअरिंग विषयांवर जास्त भर दिला जातो. म्हणजे कोर इंजिनिअरिंगचे विषय असतात त्याच्यावर जास्त प्रश्न असतात. तुम्हाला लक्षात ठेवा, तुमची अंतिम निवड ही Tier 2 चा निकाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी याच्या आधारावरच तयार केली जाते. जाता जाता एक अतिशय भारी गोष्ट तुम्हाला सांगतो. स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ आकाश जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी केंद्रीय नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण जागा जास्त आहेत. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे पुढे 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. याचा अर्थ असा की पदांवर निवड झाल्यानंतर तुम्हाला अतिशय दमदार आणि चांगले वेतन जे आहे म्हणजे हायर सॅलरी पाहायला मिळणार आहे. शिवाय सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तिन्ही जागा एकाच वेळी भरल्या जाणे हे खूप दुर्मिळ असतं. त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका. तर विद्यार्थी मित्रांनो, एप्रिलच्या शेवटी जेव्हा सविस्तर नोटिफिकेशन आणि वेळापत्रक येईल तेव्हा मी सर्वात आधी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलवर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देईन. फॉर्म कसा भरायचा, अभ्यास कसा करायचा हे सगळं आपण पाहणार आहोत. तोपर्यंत अजिबात वेळ न घालवता अभ्यासाला लागा. टार्गेट 130+ आहे हे विसरू नका. 30+ ठेवा. जर तुम्हाला या व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर
तर आत्ताच लाईक करा. तुमचे जे मित्र इंजिनिअरिंग करत आहेत किंवा पासआउट झालेले आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करा. अशाच अचूक अपडेटसाठी स्टडी फ्लो अपडेट्सला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी नक्की रिप्लाय देईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.